15 ऑगस्टला सांगलीमध्ये काळिमा फासणारी घटना घडली. मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर यांची निर्घृण अशी हत्या करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. 21 तारखेला सांगलीमध्ये मोठं आंदोलन उभा करत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे आणि 15 ऑगस्टला नेमकी काय घटना घडली. तुम्ही कुटुंबियांना भेटला आहात. 15 ऑगस्टला सकाळी 6 वाजता कुपवाड शहरामध्ये जे शांतीनगर परिसर आहे त्या परिसरामध्ये कर्नाटकहून आलेले म्हणजे गौंडी काम करणारे मोहन केसरीकर आणि त्यांच्या सौभाग्यवती मनीषा केसरीकर, त्यांची मुलगी मनाली आणि मनोज असे 4 जण तिथं राहत होते. 6 महिन्यापूर्वी त्यांनी ते जागा विकत घेतली होती. कारण गौंडी काम करणारा माणूस प्लास्टरचं काम करणं, बांधकाम, भिंती बांधणं, घर बांधणं, तर त्यांनी त्यातून जे 4 पैसे मिळाले त्यातून ते घर बांधलं, तिथं राहायला गेले. आणि त्यांच्या बाजूलाच फरीद शेख नावाचा अत्यंत हरामखोर जिहादी प्रवृत्तीचा माणूस राहिला होता. आणि त्यांनी त्या दिवसापासूनच यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तुम्ही माझ्या शेजारी राहायला नको आहे, तुम्ही घर सोडून जावा, घर मला द्या, असे काय काय त्यांना त्रास देत होता. घराच्या समोर खरकटं टाकणं, दगडं टाकणं घरावरती, नंतर संध्याकाळी महिलांच्या चेहऱ्यावरती टॉर्चचा उजेड पाडणं, असे घाण काम करत होता. परंतु ती लोकं जगायला आली, ती कुठं काही बोललीच नाहीत एक शब्दानं. आणि 15 ऑगस्टला सकाळी 6 वाजता यानं त्यांच्यावरती हल्ला चढवला शिव्यागाळी करून, तुम्ही इथं राहायला नाही पाहिजे म्हणून. आणि त्या मनीषाताईच्या पोटावरती इतका वर्मी घाव बसला की सगळी आतडीच बाहेर पडली होती. जेव्हा दवाखान्यात त्यांना आणलं तेव्हा त्यांना मृत्यू झाला असं घोषित डॉक्टरांनी केलं. मोहनरावच्या डोक्यामध्ये हातोडा घातला होता मोठा, आणि हातोडा घातल्यामुळं कवटी सगळी अशी फुटून मेंदू पर्यंत सगळं ते हाडं घुसली होती. ब्रेन डेड झाला होता. मग त्या दिवशी मी रात्री लगेच मला विषय कळाल्यानंतर मी रात्री 8 वाजता, कारण 15 ऑगस्टचे कार्यक्रम होते, परत मी माझ्या गावाला झरायला गेलो. तोपर्यंत समजलं अशाची घटना घडल्या. तिथून मी मिरजला आल्यानंतर डीन सरांशी बोललो, डॉक्टर शिंदे साहेबांना बोलवून घेतलं. तिथं सगळे जे न्यूरोसर्जन आहेत त्यांना बोलवून घेतलं. अर्धा पाऊण तास तिथं थांबलो. डॉक्टरांनी चर्चा केली. ते म्हणजे याचा काही उपयोग होणार नाही, हा एकदम अंतिम टप्प्यामध्ये आहे, BP लो झालेली आहे, रिस्पॉन्स काही नाही, आता व्हेंटिलेटर लावलं आहे म्हणूनच हा फक्त जिवंत आहे. तर काल दुर्दैवानं त्याचं पण निधन झालेलं आहे. एवढी वाईट घटना घडलेली आहे. लोकांच्या इतकं 500 लोकं तिथं थांबून होती. एक गौंडी काम करणारा माणूस, त्याच्यासाठी 500 लोकं येत आहेत म्हणजे तो माणुसकीचं किती असेल बघा. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. परत तिथून मी SP साहेबांच्याकडे आलो सांगलीला. SP साहेबांना भेटलो रात्री. SP साहेबांच्या पण डोळ्यात पाणी होतं. म्हणजे ते म्हणाले माझ्या मुलीसारखीच ती मुलगी आहे, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले आता मी जी घटना झाली त्याच्यावर काही करू शकत नाही, पण ह्याला फासावरती चढवण्यासाठी जे काय लागेल ते पोलीस प्रशासन कळेल. अरे सांगलीतल्या आपल्या हिंदूंची पण जबाबदारी आहे ना. आपण उत्स्फूर्तपणे या सगळ्या गोष्टीमध्ये उतरायला पाहिजे होतं. आम्ही आव्हान करायची पण गरज नाही. आता आम्ही आज आव्हान हे करतो की 21 तारखेला आपण सगळ्या हिंदूंनी एकत्रित आलं पाहिजे. शिवतीर्थावरती मारुती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून परत कुठल्या हिंदूंच्या बाबत हे घडलं नाही पाहिजे अशी भूमिका घेऊन आपण शिवतीर्थ ते महानगरपालिका असा मोर्चा काढणार आहे. या मोर्चामध्ये आमदार महेशदादा लांडगे जे हिंदू समाजासाठी खूप काम करतात, आमदार संग्रामभाई जगताप जे हिंदू चळवळीमध्ये सातत्यानं झोकून देऊन काम करतात, ते पण ह्या सगळ्या आंदोलनामध्ये येणार आहेत. बाकीचे सगळे इथल्या सगळ्या हिंदू संघटना त्यामध्ये सहभागी होणार आहेत. तर आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. सांगली कुपवाड त्या दिवशी बंद राहणार आहे. उत्स्फूर्तपणे हिंदू सगळ्या चळवळीतील लोकांचं आव्हान आहे की आपण एक दिवस बंद पाळून आपण त्या दोन्ही पती पत्नींना श्रद्धांजली अर्पित करूया. परत अशी घटना होणार नाही यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊया आणि त्या कुटुंबाच्या पाठीमागं पण आपण उभं राहावे. थोडीफार त्यांना आर्थिक पण मदत करूया. आम्ही मागणी सरकारकडे केलेली आहे की हे फास्टॅग कोर्टामध्ये हे प्रकरण चालावं. हर्षद निंबाळकर यांना सरकारी वकील म्हणून सरकारनं नियुक्त करावं. चार्जशीट लवकर तुम्ही दाखल करून याला फासावरती चढवण्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात. जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ही मुलगी जी आहे मनाली, ती स्वतः फिर्यादी आहे. तिचा भाऊ मनोज लहान भाऊ आहे, त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं. आणि 18 वय पूर्ण झाल्याच्या नंतर जरी ते कर्नाटकातले असले तर ते महाराष्ट्रात आहेत. आपली जबाबदारी आहे सरकारची. आता हे अनाथ झालेले आहेत, तर 18 वर्ष वय पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांची शैक्षणिक अर्हता बघून त्यांना सरकारी नोकरीमध्ये सामील करून घ्यावं. अशा काही मागण्या आमच्या या सकल मोर्चाच्या निमित्तानं आहेत. आणि त्या पद्धतीनं सरकारनं आमच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि लोकांनी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील व्हावं. संपूर्ण देशात बाबासाहेबांच्या संविधानावर देश चालतो आहे, घटनेवर देश चालतो आहे. मात्र केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना सुद्धा अशा घटना घडतात. या संदर्भात केंद्राशी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं? बघा, राज्य सरकार तर सातत्यानं केंद्र सरकार या घटना घडू नये म्हणून प्रयत्नशील आहेत, परंतु हे कायदाच मानायला तयार नाहीत. गेल्या 6 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याला 4 ठिकाणी यांनी अशा पद्धतीनं
काहीतरी फेकणं, शाई फेकणं, काहीतरी चुकीचं कृत्य करणं, विटंबना करणं असेले प्रकार केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भात ही भूमिका घेत आहेत आणि परत निघाल्या हा दारुड आहे, ह्याला मनोरुग्ण आहे, ह्याचं मानसिकता खराब आहे असंही सांगितलं जाते. ह्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं संविधान जर मान्य असतं ह्यांनी अशी कृत्य केलीच नसती ना. ह्यांना हे जे मुस्लिम धर्माप्रमाणे जे चालतात कायदे त्या पद्धतीनं त्यांना वागायचं आहे आणि त्यामुळे हे रोज सातत्यानं रोज पोलिसांनी किती जरी त्यांच्यावरती कारवाई केल्या तर त्याच घटना परत करतायत. पण त्यांना कोणता कायदा मान्य आहे मग? त्यांना शरिया कायदा त्यांना लागू करायचा आहे. बाहेरचे जसे मुस्लिम राष्ट्र आहेत तशा पद्धतीची त्यांना इथं भूमिका करायची आहे. त्यामुळे ते धर्मांतरण, लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, ज्यूस जिहाद, कॉर्पोरेट जिहाद हे सातत्यानं काय ना काय नवीन प्रकरणं करत राहतात. मूर्तीची विटंबना करणं, मूर्ती आता बघितलं तुम्ही आपल्या खानापूरमध्ये नंदी महाराजांचं सिंग कापून टाकलं होतं. कुणी कापलं? तिकडं अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये चांद शेख नावाच्या पोरानं लैंगिक कृत्य केलं मूर्तीसोबत. त्याचे CCTV फुटेज बाहेर आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड करून टाकली इकडं यवतला. एक ना अनेक प्रकार आहेत. परवा आम्ही याला गेलो होतो शिरूरला. तिथं लहान 4 वर्षाची मुलगी तो हेअर कटिंगच्या सलूनमधला तो कर्मचारी मुस्लिम तिकडचा होता. त्या मुलीला घेऊन गेला अत्याचार करायला. मुलगी ओरडल्यानंतर ती लोक गोळा झाली. कितीतरी प्रकरणं अशी यांची रोज जाणीवपूर्वक सुरू आहेत. तिकडं त्या धीरज परदेशीला मारून टाकला. सरकारी कर्मचारी, महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी मुकुंदनगर एरियात गेला आहे, टिळाका लावला म्हणून त्याला मारून टाकला. हे रोज सुरू आहे. पोलिसांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत. ह्यांची मानसिकताच बदलायला तयार नाही. त्यामुळे हिंदूंनीच या सगळ्या विषयावरती जागृत होण्याची आवश्यकता आहे. मुलींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मुलींचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, व्हॉट्सअपला कोण आहे, फेसबुकला कोण आहे, इंस्टाला कोण आहे, तुम्ही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. परत हाताबाहेर जात आहे, परत काहीच करता येत नाही. जुन्नरमध्ये सुद्धा 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे, हत्या झालेली आहे. या घटनेकडे कसं बघता? कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित आहे का राज्यात? माणुसकीला काळिंबा फासणाऱ्याच या घटना आहेत ना. एखादा माणूस 4 वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करतो म्हणजे तो काय माणूस आहे का? तो हैवान आहे, राक्षसी प्रवृत्ती आहे. 10 वर्षाच्या बालिकेवरती तुम्ही अन्याय अत्याचार करता म्हणजे तुमची राक्षसी प्रवृत्ती आहे. ह्यांना फासावरतीच लटकवलं पाहिजे. संग्राम देशमुख यांच्यावर अहिल्यानगरमध्ये विनापरवाना मोर्चा काढला म्हणून आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला. कसं बघता या घटनेकडे तुम्ही? संग्राम भाई यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे असं तुम्ही आता मला सांगितलं. ते फेस करतील, सक्षम आहेत, काय काळजी करण्यासारखं नाही. ते कायद्याला मानणारे आहेत. ते नक्की कायद्याच्या चौकटीतून जे काही त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला तोंड देतील. आपल्याबरोबर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले संस्थापक आहेत. तुम्ही यामध्ये सहभाग घेणार आहेत. कसं बघताय संपूर्ण घटनेकडे? आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारलेला आहे आणि हा मोर्चा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच हिंदू बंधू आणि बांधवांनी सहभाग होण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेस आपल्या घरावर अशा प्रकारचे कुठला तरी हल्ला किंवा अशा प्रकारचा अत्याचार होण्याची वाट न बघता आपल्या एका बंधू आणि भगिनीचा त्या ठिकाणी बळी गेला आहे. ह्या जिहाद्यांनी नराधमांनी त्यांचा खून केला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं हे प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही आवाहन करतो की संपूर्ण हिंदू समाजाने याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने सहभाग घ्यावा. नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या 21 तारखेला सांगली, कुपवाड आणि मिरजेमध्ये जे आंदोलन होणार आहे महापालिकेसमोर, त्या आंदोलनात सर्वांनीच सहभागी व्हावं असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.